आपला महाराष्ट्र असंख्य वॉटरफॉलने वेढलेला आहे। त्यामधील एक नानेमाची वॉटरफॉल म्हणजे जणू निसर्गाचं जादुई स्वप्न। निळसर हिरव्या पाण्याचा तलाव, उंच कड्यांवरून कोसळणारे शुभ्र पाणी आणि चारही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेलं शांत वातावरण। आणि हो, नानेमाची गाठायला जाताना आपल्याला मिळणार आहे वरंधा घाटाचा रोमांचक प्रवास। धुक्याच्या पडद्यामागून दिसणारे घाटांचे वळण, खोल दऱ्या आणि अविस्मरणीय दृश्य। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रसिक पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर आज आपण एक नवीन भटकंती करण्यासाठी जात आहोत। तर आज आपण नानेमाची वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो आहोत। तर आता आपण बोरमार्गे समोर आलेलो आहोत। आता इथं एक सुंदर असा ब्रिज आणि एक नदी आहे, त्याचे आता आपण ड्रोन शॉट घेऊ आणि इथून पुढे जाऊ। Maybe our lives were not meant to collide from the start, but who could foresee the fall? आपण पुण्याहून निघालेलो सकाळी लवकरच, जेणेकरून घाटातला सौंदर्य नीट अनुभवता येईल। पण भोर ते वरंधा घाटाच्या मधील रस्त्याचे काम चालू असल्याने आम्हाला पुढे चिखलाने वेढलेल्या जागोजागी खड्डे असलेल्या रोडचा सामना करावा लागला। मित्रांनो, बोरमार्गे आता आपण वरंधा घाटामध्ये येऊन पोचलो आहोत। तुम्ही बॅक साईडला व्ह्यू पाहू शकता। गोप्रोमुळे तुम्हाला दिसत नाही आहे, पण ही पूर्ण ढगांची अशी चादर पसरलेली आहे। हे धुकं नाही आहे, डोळ्यांनी विश्वास बसत नाही आहे, एवढी मस्त अशी चादर पूर्ण पसरलेली आहे। तर फायनली मित्रांनो, आता आपण नानेमाची बेस विलेजला येऊन पोचलो आहोत। येताना थोडा आता पाऊस लागला, त्याच्यामुळे जॅकेट घालावं लागेल। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। इथून आता आपण वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून आपल्याला ट्रेक चालू होतो। तर चला आपण आता पुढे जाऊ। चल, आता या ठिकाणाहून आपल्याला वरती जायचं आहे। एक 40 मिनिटाचा ट्रेक आहे।
नाणेमाचीकडे जाणारी पायवाट ही खूप निसर्गरम्य होती. पायवाटेच्या दोन्ही बाजूला भाताची शेती होती. पुढे गेल्यानंतर पक्ष्यांचे आवाज, पानांवरून टिपकत पाणी आणि अधूनमधून ऐकू येणारे धबधब्यांचा गडगडाट सुद्धा मनमोहक होता. मध्ये तुम्हाला असे स्टॉल सुद्धा आहेत. सॅटर्डे संडे चालू राहतात. सॅटर्डे संडे थोडं चालू राहतं का? दर दिवस चालू राहतं. मित्रांनो, साधारण 20 ते 25 मिनटं ट्रेक केल्यानंतर आता आपण इथपर्यंत येऊन पोचलो आहोत आणि या ठिकाणी धबधब्याचा आवाज हा क्लिअरली आपल्याला ऐकायला भेटत आहे. म्हणजे धबधबा इथंच जवळपास आहे आणि तुम्ही पाहू शकता अशीच पायवाट आहे. दोन्ही साईडला घनदाट अरण्य आहे आणि मस्त धुकं पसरलेलं आहे. त्यात छोटा पावसाचा वर्षावसुद्धा होत आहे. त्यामुळे ट्रेक करताना खूप एन्जॉयमेंट वाटत आहे. चला तर आपण लवकरात लवकर धबधब्याजवळ पोचू आणि तुम्हाला धबधब्याचे व्ह्यूज दाखवू. तर मित्रांनो, आता आपण धबधब्यापाशी येऊन लागलो आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला आणि त्याच्या वरच्या साईडला सुद्धा आहे. तर हा धबधबा मेनली 2 टप्प्यामध्ये पडतो. जो हा दुसरा टप्पा आहे. तर आता आपल्याला पहिल्या टप्प्याजवळ आपण जाऊ, थोडंसं समोर जाऊ, कारण इथं पाणी वाहत असल्यामुळे पायवाटी थोडी घसरट आहे. तर तुम्ही जात असाल तर थोडं सांभाळून समोर जावा, म्हणजे तुमचे पाय वगैरे सरकणार नाहीत दगडावरून. चला तर आता आपण पुढे जाऊ. तर मित्रांनो, पाहू शकता बॅक साईडला धबधबा खूप उंचावरून पडत आहे. त्याच्यामुळे ना खालची पडताना तो पूर्ण स्प्रेड होत आहे. त्याच्यामुळे पूर्ण अंगावरती पाण्याचे थेंब येत आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण निळशार असं पाणी पाहायला मिळतं आहे. हेच पाणी समोर जाऊन ते दुसऱ्या टप्प्याला जाऊन भेटतं. तर चला तुम्ही आता एन्जॉय करा ड्रोन शॉट. तर मित्रांनो, आता आपण नाणेमाची वॉटरफॉल एक्सप्लोअर करून झालेला आहे. याच वॉटरफॉलच्या जवळपास इथून एक 4-5 किलोमीटरवरती सातसडा फॉल म्हणून आहे. आता
तो आपण एक्सप्लोर करण्यासाठी जाऊ. तर भेटू आता सातसडा वॉटरफॉलला. तर मित्रांनो, आता आपण नाणेमाची वॉटरफॉल एक्सप्लोर करून आलेलो आहोत. तिथून खालती उतरल्यानंतर एक 4 किलोमीटरच्या अंतरानंतर इथं एक ब्रिज आहे. या ब्रिजच्या बाजूनं या ठिकाणाहून आतमध्ये रोड जातो. तो सातसडा वॉटरफॉल ला डायरेक्ट रोड जातो. चला तर आता आपण सातसडा वॉटरफॉल एक्सप्लोर करू. तर मित्रांनो, रोडपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हा सातसडा धबधबा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक दरीसारखी आहे. त्या दरीमध्ये 7 टप्प्यामध्ये हा धबधबा पडतो. आता तुम्हाला गोप्रोमधून क्लिअर दिसत नसेल तर मी तुम्हाला ड्रोन शॉटसुद्धा दाखवेन याचे. ते तुम्ही नक्कीच पाहून घ्या. तर मित्रांनो, आता दोन्ही वॉटरफॉल आपले एक्सप्लोर करून झालेले आहेत. जर तुम्हाला हे आवडले असतील तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.